नांदेड़ में उजागर हुए लेबर किट घोटाला प्रकरण की निष्पक्ष चौकसी करने की मांग वंचित बहुजन अघाड़ी की ओर से की गई। इसी मांग को लेकर आज वंचित बहुजन अघाड़ी के प्रदेश उपाध्यक्ष फारूक अहमद के नेतृत्व में एक शिष्टमंडल ने आरडीसी से मुलाकात कर इन्हें निवेदन दिया। वंचित अघाड़ी के मुताबिक आचार संहिता होने के बावजूद शासन के सामान को सेवाभावी संस्था के नाम पर मतदाताओं में बांटा जा रहा है और जिला प्रशासन इस पर मौन बना बैठा है। इस प्रकरण की बारीकी से चौकसी कर इसमें लिप्त अधिकारियों पर कार्रवाई करने की मांग वंचित बहुजन अघाड़ी की ओर से की गई। इस शिष्टमंडल में शिवाभाव नरंगले, श्याम कामले, एडवोकेट शेख बिलाल, विठ्ठल गायकवाड वन्य उपस्थित थे। नगरपालिका आणि नगर परिषदेची आचारसंहिता चालू आहे। या ठिकाणी जे मजुरासाठीच्या किट आहेत त्या एका खाजगी गोडाऊनमध्ये ठेवून नगरपालिकेच्या हद्दीतील मजुराला आणून त्यांना आमिष दाखवून त्या ठिकाणी त्यांना किट वाटप करण्याचं काम सत्ताधारी मंडळीच्या आदेशाने इथले आयुक्त या ठिकाणी काम करत आहेत। त्याच्याबद्दल आज तहसीलदार आपलं जिल्हाधिकारी यांना भेटून या ठिकाणी आम्ही त्याची तक्रार दिलेली आहे। आचारसंहिता चालू आहे। आचारसंहितेचा भंग सदरील अधिकाऱ्यांनी केलेला आहे। त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेली आहे। नांदेड जिल्ह्यातली जी प्रशासन यंत्रणा आहे ती नेहमीच सातत्यानं इथल्या प्रस्थापित राजकारण्यांचे जोडे उचलताना पाहायला मिळते। म्हणजे एकीकडे जिल्ह्यात नगरपालिका नगर परिषद निवडणुका लागलेल्या आहेत, त्याची आचारसंहिता आहे, आदर्श आचारसंहिता या ठिकाणी लागलेली आहे। असं असताना येथील प्रशासनातील काही अधिकारी सत्तेतील लोकांना कशी मदत होईल, मतदारांची कशी दिशाभूल करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत। कामगार आयुक्त जे आहेत आपल्याकडे कामगार कार्यालय जे आहे कामगार आयुक्ताचं, याच्याकडून मागे देखील इलेक्शनच्या काळामध्ये निवडणुकांच्या काळामध्ये बेकायदेशीररित्या पत्राच्या पेट्या आणि जी काही साहित्य कामगारांसाठी असतात ते वाटलं गेलं आणि निवडणुकीच्या वेळी विधानसभेच्या तोंडावर कुठल्या तरी खाजगी माणसाने लाभार्थ्याकडून पैसे घेऊन ते वाटले। आणि आताही काल परवाची घटना आहे, आपण माध्यमातून ती बघितलेली आहे की कामगार आयुक्तालयाकडून जी काही कामगारांसाठी पत्राच्या पेट्या किंवा सामान आहे ते एका खाजगी गोदामात डांबून ठेवून ते नगरपालिका नगर परिषद ज्या भागामध्ये लागलेले आहे तिथल्या कामगारांसाठी ते वाटप करण्यात आलेले आहे। हा आचारसंहितेचा भंग आहेच आहे, परंतु इथलं प्रशासन जे आहे, इथले जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते इथल्या प्रस्थापित राजकारण्यांच्या हातच्या भावले म्हणून या ठिकाणी काम करत आहेत आणि ते इथल्या आचारसंहितेचा भंग करत आहेत। म्हणून वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की अशा भ्रष्ट जे अधिकारी आहेत, जे नियमांना बगल देतात, जे आचारसंहितेचा भंग करतात, अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी एक मागणी आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना करण्यात आलेली आहे।